नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। तर तुम्ही बघू शकता की आज मी हे मोकळे केस ठेवलेले आहेत कारण मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे की माझं डेली स्किन अँड हेअर रूटीन। तर डिलिव्हरीच्या वेळेस माझे केस खूप खराब झाले होते, गळत होते, माझी स्किन खूप डल पडली होती। त्याच्यामुळे तेव्हापासून ते आतापर्यंत मी जे एक नॅचरल जे रूटीन ठेवलेलं आहे ते आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे। तर स्किन माझी आहे ती खूप ड्राय आहे खूप, आणि आता तर थंडी आलेली आहे त्याच्यामुळे तर खूप ड्राय पडते, होठ सगळे फाटतात, त्याच्यामुळे मला खूप प्रॉब्लेम्स येतात। आणि माझे केस जे आहेत ते कर्ली असल्यामुळे खूप फुगतात, त्याच्यामुळे त्याचं सुद्धा एक रूटीन आहे आणि स्किनचं सुद्धा रूटीन आहे। तर ते मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे अगदी नॅचरल पद्धतीने। तर चला बघूया। तर इथे मी घेतलेला आहे एक बाउल, आणि त्या बाउलमध्ये आपल्या घरात असणारा कोणताही जो राईस आहे तो घ्यायचा। तर तो राईस पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवायचा। त्याच्यानंतर अशी स्प्रेची बॉटल मोकळी बाजारात कुठेही अवेलेबल असते, तर ती घ्यायची मीडियम साईजमध्ये। आणि जे रात्रभर भिजवलेले जे तांदूळ असतात त्याचं जे पाणी असतं ते त्या बाटलीमध्ये ओतून घ्यायचं। त्याला गरम वगैरे करायची काही गरज लागत नाही कारण ते रात्रभर ऑलरेडी भिजलेलं असतं। आणि नंतर त्याच्यामध्ये घालायचे विटॅमिन सी कॅप्सूल्स। हे कॅप्सूल्स मेडिकल शॉपमध्ये कुठेही अवेलेबल असतात आणि त्याच्यामध्ये कुठलाही साईड इफेक्ट नाही, त्याच्यामुळे ते मी यूज करते। त्याच्यामध्ये ॲलोवेरा जेल घालायचं कारण सॉफ्टनेससाठी। त्याच्यानंतर ऑइल घालायचं कारण ज्यांची स्किन ड्राय आहे त्यांनी ऑइल तर नक्की घाला। तर असा हा माझा एक पॅटर्न तयार झालेला आहे आणि तो थोडासा शेक करून तो वापरायचा। आणि ही जी बॉटल आहे तर मला एक आठवडाभर ती पुरते। तर मी चेहऱ्याला माझ्या अप्लाय करून दाखवते तुम्हाला। तर आधी लावताना त्याला शेक करून लावायचं। तर चेहऱ्याला लावताना त्याचे काही मसाज असतात, त्या मसाजचा व्हिडिओ मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की सांगेन। तर दिवसातून तुम्हाला 2 वेळा लावायची त्याला काही गरज नाही आहे, एकदा तरी लावलं तरी चालेल। अशा तऱ्हेने हे स्किन रूटीन आहे माझं। आता बघूया आपण हेअरसाठी मी काय काय करते। हेअरसाठी सुद्धा मी इथे एक बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी घेतलेले आहेत मेथीचे दाणे। ते सुद्धा बाजारात अवेलेबल असतात, ते सुद्धा रात्रभर आपण भिजत घालायचे। आणि सकाळी उठून त्याचं जे पाणी आहे ते बाटलीमध्ये ओतून घ्यायचं। तुम्ही बघू शकताय त्याच आकाराची मी दुसरी बाटली घेतलेली आहे। त्याच्यानंतर हेअर ऑइल घालायचं कोणतंही। माझ्याकडं जॅस्मिनचं ऑइल अवेलेबल होतं म्हणून मी ते घातलं, तुमच्याकडं खोबरेल तेल असेल तरीसुद्धा चालेल। त्याच्यानंतर हा पॅटर्न तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकताय। फार काही गोष्टी लागत नाहीत, याच्यामुळे आपले जे केस आहेत ते गळायचे थांबतात आणि त्याची वाढसुद्धा होते। खूप चांगला रिझल्ट आलेला आहे याचा मला।
आता मी माझ्या केसांना तुम्हाला लावून दाखवते। ही जी बॉटल आहे ती पूर्ण एक आठवडा मला पुरते आणि मी दिवसातून हा जो पॅटर्न आहे तो एकदाच अप्लाय करते माझ्या हेअर्सना। आणि ते लावल्यानंतर थोडा मसाज सुद्धा करावा लागतो, जेणेकरून खूप रिलॅक्स फील होतं। त्याच्यामुळे दिवसातून एकदा तरी हे केलंच पाहिजे। हा जो व्हिडिओ आहे ज्या मुली किंवा महिला ज्या खूप महागडे प्रोडक्ट्स यूज करतात त्यांच्यासाठी आहे। खूप स्किन आणि हेअर्स खूप डॅमेज होतात त्याच्यामुळे, कारण त्याच्यामध्ये केमिकल्स असतात, बरेच गोष्टी असतात त्याच्यामध्ये। आणि हे जे आहे हे अगदी नॅचरल पद्धतीने मी वापरते आणि मला खरंच ह्याचा रिझल्ट खूप छान आला। मी गेले 5 वर्ष हे रूटीन ट्राय करते आणि माझ्या स्किनमध्ये आणि हेअरमध्ये खूप म्हणजे खूप त्याच्यामध्ये फरक पडलेला आहे। तर तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका।